मी प्रकार उघडकीस नाही आणला. सगळ्या जनतेला माहित आहे, तुम्हालाही माहित आहे काय प्रकार आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की जे जे काही प्रकार झालेत त्याची चौकशी राज्य सरकारने केली पाहिजे. श्रमजीवी संघटनेने एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन केलं, दिवसभर आंदोलन केलं. सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना लिहून दिलेलं आहे. सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे बांधकाम मंत्री असताना LAQला उत्तर देताना, LAQ किंवा लक्षवेधी, आता मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण त्याला उत्तर देताना त्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये असं सांगितलं होतं की ह्यांना तात्काळ आम्ही ब्लॅकलिस्ट करतो. पण दुर्दैवाने ते झालं नाही. आता झालं नाही तर आता ह्या आंदोलनाच्या वेळेला श्रमजीवी संघटनेला जिल्हाधिकाऱ्याने असं पत्र दिलेलं आहे की सन्माननीय बांधकाम मंत्री विद्यमान यांनी तत्कालीन बांधकाम मंत्र्यांनी विधान भवनामध्ये ह्या एजन्सीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई करू, आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं. आता बघूया किती दिवसात कारवाई करतात. राज्य सरकारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलेले आहे. ते पत्र सगळीकडे व्हायरल झालं. जे व्हायरल झालं तेच मी वाचलंय. जे पत्र व्हायरल झालं त्या संघटनेच्या काही सहकार्याने व्हायरल केलं तेच मी पत्र वाचलेलं आहे. आता निश्चितपणे याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की आपण लोकांनी सुद्धा हा प्रश्न विचारला पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांनी विचारला पाहिजे किंवा बातमीच्या माध्यमातून विचारला पाहिजे की अशा अशा पद्धतीने श्रमजीवी संघटनेच्या लोकांना आश्वासित केलं होतं, त्याचं काय झालं. जिजामातांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच घडवलं नाही, त्यांनी उभ्या महाराष्ट्राला घडवलं. आणि म्हणून एखाद्या ठेकेदार कंपनीचं नाव जिजाऊंच्या नावाने असेल, जिजामातांच्या नावाने असेल, आणि ती संस्था जर भ्रष्टाचार करत असेल तर मी राज्य सरकारला सांगितलं की कमीत कमी निदान जिजामातेच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला ते नाव तरी वापरू दिलं नाही पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारने करावी अशी मी जाहीर भाषणातही सांगितलेलं आहे आणि अनेकदा पत्रकारांना बाईट देतानाही सांगितलं. त्यामुळे आपणही या गोष्टीला सहमती दर्शवाल की नाही दर्शवाल. जिजामाताच्या नावाने एखादी संस्था असेल तर कसं काम असलं पाहिजे. जिजामातांचा जो आदर्श आहे त्या आदर्शाप्रमाणे काम आपण जर करत असू तर ते नाव दिलं पाहिजे. अशा प्रकारे खराब काम, बोगस काम, काम न करता पैसे काढणं, अशा कामासाठी कोणी जर ते नाव वापरत असेल तर याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य काही नाही. जिजामाता कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.